नमस्कार. नमस्कार साहेब. आता हे आपण पाहतोय तुमच्या नातेवाईकांचा विषय आहे. हो, काय यात नेमकी वस्तुस्थिती काय, कोणाचं चुकतंय? आता याच्यामध्ये साहेब वस्तुस्थिती कशी आहे की मी एक माझे सैनिक आहे. मी 2001ला भरती झालो, 2000ला रिटायरमेंट झालो. त्याच्यानंतर मी रिटायरमेंट झाल्याच्या नंतर 2 वर्ष झाले की आम्ही आत्तींची आणि मामांची जमीन घेतलेली 31 मे 2024ला. कोणाची हे जमीन घेतली? ही आत्तींची आणि मामांच्या नावावरती जी जमीन घेतलेली काय आहे, नाव त्यांचं? भगवंत बाबूराव गायकवाड. त्यांच्या टोटल क्षेत्र होतं 6 एकर 10 गुंठे. त्याच्यातलं त्यांचं 2 एकर घेतले. हा माझा मोठा भाऊ 2 नंबरचा. आम्ही सेपरेट खरीद खतं मारलेली, त्याच्या नावावर 1 एकर, माझ्या नावावर 1 एकर. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा पैशाचा हे नाही आहे, काही नाही आहे. आम्ही टोटल जमीन आमच्या नावावरती. त्याचं जे काही पैशाचं याचं ज्याचं लेनदेन आहे ते टोटल पैसे त्यांना गेलेले आहेत बाबांना, हे काही नाही. पण त्या पैशाची तरतूद आम्ही अशी केलेली आहे की आम्ही काही बळीराजामधून लोन काढलेले आहे की असा त्यांचा गैरसमज आहे की त्यांचा गैरसमज आहे की बुवा ही जमीन खिल्लारी साहेबांनी भाचेंच्या नावावरती केलेली. याच्यामध्ये साहेबांचा जो त्यांनी साहेब काय होतं याच्यामध्ये कोणाचे नाव घेईन, याच्यामध्ये मी माझ्या पेन्शन लोनवरती 9 लाख रुपये लोन काढलेले. त्याच्यानंतर बळीराजाचा आम्ही 8 लाख लोन काढलेले. बाकी आम्ही 10 लाख सोसायटी उचलून ही जमीन स्वतः आम्ही घेतलेली. याच्या साहेबांचा कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही, काही नाही. आम्ही दरवर्षी 2006 पासून आम्ही कमीत कमी 9-10 एकर जमीन घेतलेली. आम्ही शेती बरोबर आहे साहेब. आमची एक जॉईंट फॅमिली आहे. हे माझे भाऊ आहेत, हे डॉक्टर आहे, व्हेटरनरी डॉक्टर जनावरांचे. मोठा भाऊ मुंबईला आहे, मी एक सर्व्हिसमॅन आहे. माझ्याकडे आजच्या डेटला घरी 30 गाय आहेत. दुधाचं उत्पन्न आहे. दूध भेसळ वगैरे करत नाही? नाही साहेब, असं काही नाही आहे. ठीक आहे. हो, नाही बरोबर आहे. आम्ही कष्ट करतोय. ठीक आहे. मी 1.25 लाखाची नोकरी सोडून आलोय आणि शेती करतोय. का तर मला त्याच्यामध्ये 2 रुपये भेटतात, तिथल्यापेक्षा जास्त पैसे भेटतात. पण हा जो जमिनीचा तिने त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की ही जमीन साहेबांनी घेतली आणि आमच्या नावं केली, हे फार चुकीचा आरोप आहे. एखाद्या मोठ्या माणसाला बदनाम करणं, त्यांना याच्यावरती बाईटमध्ये तुम्हाला त्यांना याच्यावरती त्यांच्याकडे माफी मागावा लागेल ह्या गोष्टीवरती, आणि ही मागितली पाहिजे त्यांनी. आता आमच्यापेक्षा तुम्हाला साहेब तुम्हाला जास्त माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये साहेबांनी सुद्धा सांगितले ह्या प्रकरणाची चौकशी खालच्या लेवलला जर नाही झाली, खालच्या लेवलला नाही झाली, हाय लेवलवरती गेली पाहिजे. केली, काल झाली साहेबांची चौकशी. उंडे साहेब जे बीट अंमलदार राजनीचे, त्यांनी स्वतः काल जाऊन त्यांचा जबाब घेतलेला आहे. तर याच्यामध्ये बाकीचं दुसरं आम्हाला काय नाही. फक्त मला एवढं सांगायचं की ज्यावेळेस आम्ही जमीन घेतल्याच्या नंतर पहिलं सर्कल को नोटीस तिने केलं होतं की 7 बाऱ्या हरकतसाठी. त्याच्यानंतर तिने दुसरं नोटीस प्रांत साहेब शिंदे साहेब आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडे पण अपील केलं. ह्या 2 केसेस झाल्या. ह्या 2 केसेस झाल्याच्या नंतर हा देवानी दावा आहे. ह्या मुलींना हाताशी धरून तिने देवानी दावा कोर्टामध्ये दाखल केला. हा झाला तिसरा झाल्याच्या नंतर हा 4था दावा आहे की तिने खेडच्या कोर्टामध्ये दाखल केला. इथला झाल्याच्या नंतर खेडच्या कोर्टामध्ये गेली. हा आहे 4था दावा खेडचा. आणि 5वा दावा जो की आत्ता लेटेस्टचा आहे, 1 महिन्यापूर्वीचा पण नाही. हे जो कौटुंबिक हिंसाचार, हे 5 दावे ती लावते. तिच्याकडे पैसे नाही आहेत, काय नाही. तिला मुलाला मोबाईल घेऊन द्यायला नाही, त्याला रिचार्ज मारा. ही 5-5 दावे कशी काय लावते साहेब? सुवर्ण सोमनाथ गायकवाड, फुलाबाई भगवंत गायकवाड, हे यांच्या नावाचं नोटीस काढले तिने. सुवर्ण सोमनाथ गायकवाड विरुद्ध सोमनाथ भगवंत गायकवाड, ही अशी 4 नोटीस काढली. सोमनाथला, मामांना, आत्तीला आणि माझ्या वडिलांना. इथं तिने काय केलं, आम्हा दोघा भावांना साईडला ठेवलं, आमच्या वडिलांना मध्ये घेतलं. आणि त्यामध्ये काहीच संबंध नाही. त्यामध्ये तिने असा उल्लेख केलेला आहे की त्या टायमाला जे होतं ते टायमाला आमचे वडील तिला धमकी द्यायचे, काहीच नाही. की जबकी 2009-10ला धमकी द्यायचे. की माझे जे भाचे आहेत ते अधिकारी. 9ला कृष्णांचा जन्म झाला, 10-11ला कितीचं म्हणणे की जबकी 10-11ला वडील आणि आई माझ्या संगती गुजरातला होते. मी तिकडे आईचं ऑपरेशन, मग आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी ती माहेर निघून गेली. माझे वडील तिला धमकी कधी देत होते? वडील धमकी देत होते असा त्यांचा खोटा आरोप. त्याचा पूर्णतः हा खोटा आरोप आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं एक मी मगाशी एक कागदपत्र काढलेलं आहे तिचं मोबाईलमध्ये आहे. याच्यामध्ये आता तिने पोटगीचा दावा दाखल केलेला आहे.
तुम्ही पाहुणे सांभाळत नाही म्हणले तू दावा तर दाखल नाही, कर. दावा दाखल करायचा साहेब. मी स्वतः तिला म्हणलो होतो की ज्या टायमाला तू सर्कल का आली होती, झालेल्या मागच्या गोष्टी सगळ्या सोडून दे, तू नांदायले, तुला जर काही अडचण आली तर आम्ही तुझ्या पाठीमागं भक्कम आहे. माझी तिने मला सरळ म्हणली, कोणच्या घरी नांदा येऊ, तुझ्या घरी येऊ. अरे असं नाही बोललं पाहिजे. काय होतं साहेब, आम्ही एक कुठंतरी चांगली भावना म्हणून आजही ह्या आजीला आणि मामाला आम्ही कधी अहोरात्र रात्रीचं म्हणलं तरी गाडीत घालून नेतोय. 1-2 महिन्यापूर्वी त्यांना लघवीचा त्रास झाला होता. 10 वाजता जर डॉक्टरांनी नसतं नेलं तर तो बाहेर गावी असतो. पैसे तर कमवलेच पाहिजे इथं घर राहून. ह्या शेतीमध्ये काही पिकत नव्हतं साहेब. ही जे साईडची ही धरती जेव्हापासून निर्माण झाली तेव्हापासून ही जमीन पडीक होती. हे घर कोणाचं आहे? हे आत्तीचं आणि मामाचं यांचं आहे. एवढं छोटं घर? एवढं छोटं आहे तर त्यांची परिस्थिती नाही आहे ती. त्यांची परिस्थिती ही अशी नाही आहे. याच्यामध्ये ही जमीन मी आज डेव्हलप केलेली आहे. इथं घराचं बंगल्याचं काम चालू केलेलं आहे यांचं, मामांचं यांचं. मी स्वतः बघतो सगळं नियोजन. ही जमीन मी डेव्हलप केल्याच्या नंतर 28.5 एकर गटामध्ये सगळे जागे झाले. आज पलीकडे शिलिंगचा गट आहे, ह्या गटामध्ये 10 एकर 10 गुंठ्याचा. ह्या लोकांनी फुजुद्दील डेव्हलप करायला चालू केली. मग मी जर इथं कष्ट कमवतोय, मी जर एवढं हे करतोय, तर ती बाई इथं येऊन राहून तिने शेती केली पाहिजे. तिला जो काही सपोर्ट लागेल. ही लाईट मी इथं ओढली, इथं कधीच लाईट नव्हती, काहीच नव्हतं. मी विहीर खांडली. माझा नवरा मद्यपी आहे, सासू सासरे माझा छळ करताय. नाही साहेब, कोणीच नाही करत. हे काय होतं बरं, हे आधी का नाही तिने सांगितलं? ह्या गोष्टीला 15 वर्षाचा टाइम का दिला? 15 वर्षाचा. समजा माझं असं म्हणणं आहे की मागे काय झालं असेल ते झालं असेल, झाला असेल त्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायचं साहेब. आजही मी सांगतो, हे माझ्या शब्दाच्या, सोमनाथ आत्तीन मामा माझ्या शब्दाच्या, या माझ्या भावांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. ती जर असं खुशीने आली तर सगळ्या मागच्या गोष्टी ह्या विसरल्या जातील आणि नवीन सुरुवातीने हे कुटुंब चालू करण्यात येईल. आज आम्ही 2 एकर घेतलेली आहे. त्यांच्या भाच्यांचा जो अधिकार आहे त्यांना दिला जाईल. जो काही राहिलेलं क्षेत्र आहे मी सगळं डेव्हलप केलेलं आहे. घर बांधलेलं आहे, विहिरीचा हिस्सा आहे. मी 2 मोटर आहे. यांची एक इथं जुनी विहीर गाडली गेलेली होती. त्या बाईंच्या ज्या माहेरी आता आहेत त्यांच्या नवऱ्याच्या वाट्याला जमीन किती येईल? त्यांच्या नवऱ्याच्या वाट्याला जर यांचा हिस्सा काढला तर 2 एकर 17 गुंठ त्यांच्या नवऱ्याच्या वाट्याला येते. का 2 एकर आम्ही घेतली, 62 गुंठ मुलींचा हिस्सा जातोय. 2 एकर याच्या नावावरती आणि 2 एकर जमीन राहते. 2 एकर 17 गुंठे राहते. आत्तीच्या नावा भाषांचा जर 62 गुंठ हिस्सा गेला तर 17 गुंठ खाली राहते आणि 2.25 एकर ती राहते. आणि तो एक सलग गट आहे. त्याला रस्त्याची अडचण नाही, काही नाही. ह्या गटा साहेब, आता आपण वावरामध्ये जाऊ. ह्या क्षेत्राचं 28.5 एकरची गटाची मी सगळी मोजणी केली, कपत्रक बनवलं, सगळीकडून डांबरवलेले आहेत. ह्या गटाला काय झालं साहेब, तिकडून यांचे 2 नंबरचे भाऊ होते, मध्ये एक दुसरे भाऊ होते. त्यांच्या रोडला क्षेत्राला फ्रंट निघतोय. ह्या 6 एकरला फ्रंट नाही निघत आहे. आम्ही मोजणी केली, कपत्रक आहे. याला कोणतेही अधिकारी नाही, जे नियमात बसते त्याचे. बरं, तिचं काय म्हणणं आहे की वाट नाही, वाट आहे ह्या क्षेत्राला. आम्ही तसं नकाशात नमूद पण केलेले. बस समजा नसलं केलं तर आम्ही काही त्यांना वावरं जाऊन देणार नाहीये. त्यांनी आम्हाला सखुशीने जमीन दिली, आम्ही त्यांना वावरं जाऊन देणार ना, का नाही जाणार? काय होतं, कुणावरती आरोप प्रत्यारोप करून काही फायदा नाही. जी जमीन आम्ही घेतली त्याला कोणीही टाळू शकत नाही किंवा ते खरीद खत आमचं कॅन्सल नाही होणार. जर व्यवहार खोटा असेल, चुकीचा असेल, शासनाने कारवाई करावी. त्याच्यामध्ये प्रांत साहेब आहेत, तिने कोर्टामध्ये केलं, सर्कल साहेबांनी केलं. सॉरी, शिंदे साहेब होते आपल्याकडे, गोविंद शिंदे साहेब. ते असं म्हणाले की बाबा शिंदे साहेबांना, खिलारी साहेबांचा फोन. नाही साहेब, हे फार चुकीचं आहे. ते अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, ते शेवटी महसूल खात्यामध्ये त्यांच्या कामासाठी फोन असू शकतो ना. आपण असा दबाव नाही ना करू शकत ना. जर असेल तर त्यांची चूक विचारणं. शिंदे साहेब, एक खरं सांगू का, इथं यांना सांगणारे यांच्याच भाऊकीतले, जसे की यांच्या भाऊकीतले चुलत भाऊ आहेत किंवा शेजारी, यांच्या गावामध्ये पण काही पाहुणे आहेत, म्हणजे भाऊकीचे आहेत, गायकवाडाजी म्हणून. हे सगळं लोक तेच सांगतात त्यांना की यांचे खिलारी साहेब पाहुणे आहेत आणि ते पुण्यामध्ये नोकरी करतात. शेवटी त्यांनी नोकरी कुठं करायची हा शासन ठरवणार आहे. त्याला अधिकाऱ्याची, IAS अधिकाऱ्यांची बदली कुठं करायची, काय करायची ते. आणि आमच्यापेक्षा ते सगळ्यांना माहिती आहे, गावाला माहिती आहे, जुन्नर तालुक्यामध्ये माहिती आहे. पण त्यांनी ही आमचं नाव घेतलं, ठीक आहे, आम्ही जमीन घेतली, पण याच्यामध्ये साहेबांचा कुठल्याही प्रकारचा पैसे दिले ना. आम्ही पैसे, माझ्याकडे पुरावा आहे. मी बळीराजाचं लोन काढलंय, मी पेन्शन लोन काढलंय, माझ्याकडं बाकीचं दुधाचं उत्पन्न आहे, माझ्याकडे सर्व्हिसचा पैसा आहे. मी काय असं नाही की मी आज लाखाची नोकरी सोडून इथं शेती करण्यासाठी का आलेलो आहे साहेब.
की ह्या कुटुंबाला तरी मागं असलं तर आपण ह्या कुटुंबाला संघ घेऊन गेलं पाहिजे. तिने जे आरोप प्रत्यारोप केलेले आहेत साहेबांबद्दल, खोटी बदनामी करू नये. खोटी बदनामी करू नये, आणि जर केली तिने तर तिने ते पुरावे सिद्ध करावेत. बाकी दुसरं की ह्या भाच्या आहेत, ह्या भाच्यांना तिचं म्हणणे की आम्ही फोडलं, ते आज आहेत की त्यांची तुम्ही मुलाखत घ्या. ताई, तुमचं काय नाव? मयुरी विजय पडवळ, तुमचं कुठलं गाव आहे? सविंदने. संविधाने. काय तुम्ही काय केस केली का अगोदर? हा, कोणावर? मामांवरती, म्हणजे आजी-बाबांवरती. मामीने आम्हाला आमच्याकडे आली, मी नव्हते तेव्हा, माझं लग्न झालं, पण आजी बाबा माझे 3 भाऊ आणि वडील होते. त्यांना सांगितलं की त्यांनी जमीन विकली असं तसं, आणि म्हणजे मामाचं आमचं आई गेल्यापासून काय एवढं येणं जाणं नव्हतं, त्यामुळे मग आम्हाला पण असं जराशी खरं वाटलं. पण नंतर असं कळलं की मग आम्ही आपली जी जमीन घ्यायची, आमच्याकडं जी येते आईचा हिस्सा येतोय तो मग आम्हीच लुबाडू पाहती. तुमची आई वारली. तुम्ही भाचे म्हणून हक्क ना? हा, भाची म्हणून हक्क आहे. भाच्यांचा हक्क असतो का? हा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.